तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज गोल्डने आपल्या सेटअपला कशी रिस्पेक्ट दिलेली आहे, कसं तुम्ही काम करू शकले असते आणि इंडिकेटरचा वापर करून, थोडक्यात इंडिकेटर नाही आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हे फक्त नावाचं इंडिकेटर आहे. तर हे एक कॅल्क्युलेटर आहे की ते ऑनलाईन पूर्ण अभ्यास करतं, पूर्ण चार्टचा अभ्यास करून एक रेंज देतं. म्हणजे समजा तुम्ही स्विंग हाय जर पकडला, जर तुम्ही स्विंग हायची कॅन्डल पकडली आणि ती जर आपल्या इंडिकेटरमध्ये टाकली तर बरोबर तुम्हाला ह्या व्हॅल्यू भेटतात, व्हॅल्यू आणि टार्गेट भेटतं. जसं की तुम्ही इथं बघताय की खालचा टार्गेट आपल्याला भेटलेला आहे आणि तोच आपण बॉक्स ड्रॉ करून मग त्याच्यावरती कसं काम करतात हे आपण बघतो रोज. आणि आज कसं काम केलेलं आहे ते पण बघूया. आणि त्याच्या आधी जर आपण सगळा चार्ट जर डिलीट केला, इथे जाऊन डिलीट केला, तर आपल्याला काय कळतं आहे की मार्केट इथून वरती गेलं होतं आणि हे कुठपर्यंत गेलं होतं, तर ह्या ज्या रेंज आहे त्या रेंजच्या बरोबर 75% इथपर्यंत गेलं तर तिथून प्रॉपर एक सेलिंग येते मार्केटमध्ये. ओके, तर ही सेलिंग कुठपर्यंत येणार आहे, त्याच्यानंतरनं आपण इंट्राडेमध्ये काय करू शकलो असतो, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके, तर ह्यामध्ये जर नीट बघितलं तर आपण आता काय करणार आहोत, जिथनं मार्केट पडतं आहे ती रेंज आपण घेणार आहोत. म्हणजे ही जी टॉपची कॅन्डल आहे किती आहे, 19 मे 5:30ची कॅन्डल आहे. आपण इंडिकेटरच्या जर सेटिंगमध्ये गेलो आणि कॅन्डल सिलेक्शन मोड हा मॅन्युअल केला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर खाली आलं ते पूर्ण आपण टाकलं, मे महिना टाकला, त्यानंतर 19 तारीख टाकली आणि 5:30 टाकले आणि डाऊन साईड टाकलं. इथं डायरेक्शन मोड जे आहे ते आपण मॅन्युअली केली आहे. ॲटो फ्रॉम पिकर केलं तर मग ते ॲटोमॅटिक येतं. म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो मी. आता समजा इथं ॲटो फ्रॉम पिकर केलं आणि वरती पण इथं प्रीमियम पिकर केलं आणि समजा मी जर ओके केलं तर मला डायरेक्टली ॲटोमॅटिकली चान्स भेटतो कॅन्डल सिलेक्शन करायचं, ते पण माऊसने, विदाऊट इंटर टायमिंग अँड डेट. इथे जर बघितलं तुम्ही तर हे ॲटोमॅटिक हा पिकर आहे, ह्याचा एक डॉट आहे, पिकर आहे. म्हणजे पिकर म्हणजे थोडक्यात एक पॉईंट येतो इथं, हा पॉईंट उचलून आपण कॅन्डलच्या वरती ठेवला तर डाऊन साईडची रेंज भेटते आणि कॅन्डलच्या जर अप साईडला ठेवला तर डाऊन साईडची आणि डाऊनला ठेवला तर अप साईडची रेंज भेटते. ओके, जर सेटिंगमध्ये गेलो, इथं जर बघितलं सेटिंगमध्ये जाऊन समजा आपण रिसेट केली सगळी टोटल व्हॅल्यू आणि रिसेट केल्याच्या नंतर इथं प्रीमियम पिकर घेतलं आणि इथं पण ॲटो केलं, ओके केलं. ओके केल्याच्या नंतर आता समजा आपण थोडंसं चेंज करून बघू, किंवा समजा थोडंसं वेळ जरी लागला तर आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करू, आपण ह्याच्यात जास्त टाईम नको घालवायला. ओके, तरी पण आपण एकदा बघू ॲटो पिकर आपला कुठे आहे आणि कसं काम करतो आहे वगैरे. ओके, तर इथं थोडंसं झूम केलं, ॲटो पिकर जर दिसला नाही तर मग आपण एक काम करायचं आहे, आपण डायरेक्टली मॅन्युअलमध्ये जायचं आहे, मॅन्युअल, आणि इथं पण मॅन्युअलमध्ये जायचं आहे, ॲटो नाही आहे इथं, मॅन्युअल घ्यायचं आहे आणि हा टायमिंग टाकायचा आहे. तारीख किती आहे इथं, 19 तारीख आहे, 5:30 कॅन्डल आपल्याला घ्यायची आहे. ओके, आणि इंटर करायचं आहे. इंटर केल्याच्या नंतर तुम्हाला एक रेंज भेटते आहे, एकच मिनटं, तुम्हाला एक रेंज भेटते आहे. रेंज आपल्याला डाऊन साईडची घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपण डाऊन साईड केलं, ओके केलं. आणि जर नीट बघितलं तुम्ही तर ह्या ठिकाणी हे आहे, ह्या कॅन्डलची रेंज आली आणि टार्गेट काय आलेलं आहे, लोअर टार्गेट विल बी 43, 48, 52. ओके, तर आपण इथून खालची रेंज काढणार आहेत, इथून खालची रेंज काढणार आहेत. हे गोल्डचा चार्ट आहे, 3 मिनटाचा आहे. ओके, आपण 3 मिनटं 5 मिनटं प्रत्येक ह्याच्यात बॅक टेस्टिंग करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. तुम्हाला मी असं एक टूल दिलेलं आहे, त्याचा ॲक्सेस घेऊन तुम्ही काही करू शकता. म्हणजे कोणत्याही पेअरमध्ये जाऊन तुम्ही काम करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, अगदी इंडियन मार्केटमध्ये पण काम करू शकता. जर तुम्हाला बघायचंच असेल तर समजा ही रेड आहे शेअर लिस्ट आणि निफ्टीचा जर चार्ट आपण बघितला, ओके, त्यानंतर बघूया आपण. चला आपण आधी गोल्डचंच बघूया. ओके, ह्याला क्लोज करू. ओके, आणि थोडंसं जर आपण आपलं टार्गेट किती आहे, 43, 48.52 आणि ओके केलं तर बरोबर काल पिन पॉईंट मार्केटनी 50% एक सपोर्ट घेतला होता आणि 450 पिप्स दिले होते. आणि कुठून पडले मार्केट ते पण बघा. आणि ही जी रेंज भेटली आपल्याला, त्याचा जर आपण 50% बॉक्स काढला, हा इथून जर 50% वरचा बॉक्स काढला, व्यवस्थित ड्रॉ जर केला, कारण एक पिप्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आणि त्याच्यानंतर त्याचा अजून 50% म्हणजे छोटा बॉक्स काढला. ओके, तर हा जो छोटा बॉक्स आहे तो इंट्राडेमध्ये आपण यूज करणार आहोत आणि हे तुम्हाला जास्त कोण सांगणार नाही आहे.
सगळेजण फक्त म्हणतील की असं करूया तसं करूया, पण अगदी तुम्ही 30 ते 40,000 रुपये जरी भरले कोर्समध्ये तरी पण ह्या गोष्टी जास्त तुम्हाला कोण सांगणार नाही आहे की ते कशावरती काम करतात. त्याच्यानंतरनं टाईम फ्रेम समजा वेगवेगळ्या टाईम फ्रेमवरती वेगवेगळं कॅल्क्युलेशन असेल, हे जास्त कोण सांगणार नाही आहे. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा, जिथून मार्केटवरती गेलेलं आहे प्रॉपर तिथं जर आपण हा बॉक्स लावला तर वरती पिन पॉईंट तुम्हाला 50% एक सेलिंग बघायला भेटते. आणि खाली सेलिंग मी ग्रुपवरती पण तुम्हाला सांगितली होती. पिन पॉईंट एकदम ही लाईव्ह सेलिंग, मी तुम्हाला एवढं पण मेसेज केला होता टेलिग्राम ग्रुपमध्ये की आता फक्त सेलिंग बघा. आणि सेलिंग जर तुम्ही बघितली तर 920 पिप्सची डायरेक्टली वन साईड आली होती. आणि ही जी आपली रेंज आहे मोठी रेंज, त्याच्या 50% मार्केटने सपोर्ट घेतला होता. आणि हा सपोर्ट कुठपर्यंत घेतला आहे ते पण आपण बघायचं आहे. ही जर रेंज खालून वरती ठेवली तर बरोबर पिन पॉईंट इथं 75%चा रेजिस्टन्स घेतलेला आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला समजेल. वन साईड मार्केटवरती गेलं होतं इथून, म्हणजे इथून डायरेक्टली वन साईडवरती गेलं होतं विदाऊट रिट्रेसमेंट. त्याच्यामुळे डायरेक्टली 75%चा रेजिस्टन्स घेतला, खाली आलं. आणि हेच जर समजा मार्केटनी इथं जाऊन थोडंसं इथं पॅटर्न तयार केला असता किंवा इथं खाली आलं असतं तर मग हे वरती जाऊन अजून इथपर्यंत गेलं असतं. पण वन साईड गेल्यामुळे ते 75%पर्यंत गेलं. तिथून एक प्रॉपर सेलिंग आली. आणि सेलिंग किती आली ते जरी तुम्ही बघितलं तर डायरेक्टली 220 पिप्सची आहे, 230 पिप्सची. आणि त्याच्यानंतरनं सेम जर तुम्ही हाच बॉक्स घेऊन जर वरून जिथून सेलिंग आली तिथून ठेवला तर पिन पॉईंट तुम्हाला खालून एक सपोर्ट भेटतो आहे 50% वरती. ओके, एकदम पिन पॉईंट. आणि हे पण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पिन पॉईंट सांगितलं होतं. आणि जर तुम्ही कुठून सपोर्ट आला हे जर बघितलं तर वरती पण तुम्हाला पिन पॉईंट परत हे भेटते, सेलिंग भेटते बघायला. आणि सेलिंग कुठपर्यंत येते ते जर आपल्याला बघायचं असेल तर हा बॉक्स वरून आपल्याला खालीपर्यंत ठेवायचा आहे. आणि मार्केटने इथं काय केलेलं आहे, ही जी 50%ची लेवल आहे बॉक्सच्या ती ब्रेक केलेली आहे इथं. ब्रेक केल्याच्या नंतरनं मग मार्केटवरती चाललं आहे असं. ते वरती कुठपर्यंत जाणार ते आपल्याला बघायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे मार्केटवरती गेले, ओके एक मिनटं थांबा. हे जे मार्केटवरती गेलं आहे हा बॉक्स खालून बॉडीपासून जर लावला तर एकदम पिन पॉईंट इथून तुम्हाला सेलिंग बघायला भेटते. आणि हे सगळं कॅल्क्युलेटर स्ट्रक्चर आहे. असं पण नाही की मी काहीतरी सांगतोय मग ते मी आधीचा अभ्यास करून आलो मग तुम्हाला सांगतो, अशा गोष्टी नाही आहे. जरी आपण बॅक टेस्टिंग जरी केली, कोणती पण रेंज घेतली तरी पण ते पूर्ण कॅल्क्युलेटेड असणार आहे. आणि तुम्हाला स्वतःला जर तुम्ही टाईम दिला, वेळ दिला ह्या सेटअपवरती काम करण्यासाठी तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकता. ओके, तर ही जी सेलिंग इथनं बघायला भेटते पिन पॉईंट ती किती आहे बघा, 540 पिप्स आहे. आणि जिथून सेलिंग आली तिथं जर हा बॉक्स ठेवला तर खाली तुम्हाला बरोबर एक 75% आणि त्याच्यानंतर 90% असा सपोर्ट बघायला भेटतो आहे. 75% आणि वीक जर बघितली तुम्ही याची तर ती 90%. ओके, म्हणजे स्ट्रक्चर कुठं अपूर्ण नाही आहे. जर अपूर्ण स्ट्रक्चर असतं तर आपण बॉडीपासून परत वरती ड्रॉ केलं असतं, पण हे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळं आपण हे ड्रॉ करणार आहे इथून ह्याच्या वीकपासून. तर वीकपासून बघितलं तर बरोबर वरती पिन पॉईंट एक सेलिंग आली, परत सेलिंग. आणि ही सेलिंग किती आहे बघा, परत 310 पिप्स आहे. म्हणजे इंट्राडेमध्ये तुम्हाला कसं काम करायचं आहे तुम्हाला समजलं असेल. आणि जिथून सेलिंग आली तिथं जर बघितलं तर पिन पॉईंट मार्केटनी इथं हे सेलिंग दिली होती, छोटं छोटं स्ट्रक्चर तयार केलं. त्याच्यानंतरनं इथं जे बाईंग केले होते त्यांचा इथं सेल पण खाल्ला. ओके, त्या गोष्टी सगळ्या चालत राहतात. ओके, आता जिथून मार्केटवरती चालले तिथं जर हा बॉक्स ठेवला तर तुम्हाला काय कळतं आहे की मार्केटसाठी हा एक रेजिस्टन्स आहे. आणि तिथून जर तुम्ही सेलिंग केली तर तुम्हाला प्रॉपर 150 पिप्स भेटते ते. म्हणजे अगदी मी म्हणत नाही की तुम्ही हा पूर्ण मूव्ह कॅप्चर करा किंवा तुम्ही हा पूर्ण मूव्ह कॅप्चर करा. मी म्हणत नाही आहे की तुम्ही हे पूर्ण हे कॅप्चर करा. तुम्ही फक्त ह्या सेटअपवरती प्रॉपर प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर फक्त तुम्ही 100 ते 150 पिप्स कॅप्चर करा. कसे, आता समजा मार्केट इथून वरती चाललं आहे तर वरती जाऊ द्या, इथून हळूहळू वरती जाऊ द्या. आणि कशात वरती चालले मार्केट, तर हा जो 25%चा आपला बॉक्स आहे त्याच्यामध्ये वरती चालले. आणि जर तिथून असं जर खाली येत असेल मधून तर मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या बॉक्सच्या अजून एक 50%चा जर तुम्ही बॉक्स घेतला असा छोटा आणि बघितलं की मार्केट कुठून खाली येते आणि हा बॉक्स घेऊन जर असा त्या बॉडीपासून जर मार्क केला तर पिन पॉईंट तुम्हाला खालून एक बाईंगची एंट्री बघायला भेटते इथं. आणि तिथून जरी तुम्ही फक्त इथून जर बसले मार्केटमध्ये इथपर्यंत कॅप्चर केलं, इथपर्यंत 200-250 पिप्स, तर तुमचे दिवसातनं 2 जरी तुम्ही असे ट्रेड घेतले आणि इथून परत तुम्ही सेलिंगला बसले आणि इथून 150 पिप्स घेतले, संपला विषय. 250 आणि 300-400 तुम्ही बिंदास, मी काय म्हणतो एकदम बिंदास. ओके, फक्त
एवढंच आहे की डिसिप्लिनमध्ये राहून काम करणं गरजेचं आहे. तर आता समजा हा बॉक्स डिलीट केला आणि जिथून पण सेलिंग आली ही प्रॉपर कुठपर्यंत आली ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हा बॉक्स जर इथं वरती ठेवला आणि जर ह्याच्या 50% घेतला, ओके, ह्याच्या 50% जर घेतला तर तुम्हाला इथून एक सपोर्ट बघायला भेटतो आहे आणि ह्याची वीक नाही आहे कॅन्डलची, दोन्ही कॅन्डल सेम आहे, त्याच्यामुळे मार्केट वरती गेलं आहे. ओके, तो वरती गेलं आहे तर ते कुठपर्यंत जाणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे, इथपर्यंत. किंवा हे समजा अपूर्ण स्ट्रक्चर आहे असं आपण धरलं आणि हे वीक नाही आहे कॅन्डलचे असं धरलं, तर बॉडीपासून जर आपण मार्क केलं तर पिन पॉईंट इथे एक रेजिस्टन्स होता. आणि आत्ता मागाशी मी इथूनच तुम्हाला सेलिंगसाठी सांगत होतो, ही जे लेवल आहे ते इथं बघा, इथं ह्या ठिकाणी 45.03 ही प्रॉपर मी लेवल सांगत होतो की का येणार आहे. ओके, पूर्ण 370 पिप्स आहे. आणि जसं की मागाशी तुम्हाला मी सांगितलं की पूर्ण स्विंग जर तुम्हाला कॅप्चर करता येत नसतील तर त्या हळूहळू येतील. असं नाही की लगेच आज तुम्ही इंडिकेटरचा ॲक्सेस घेतला आणि उद्या लगेच तुम्हाला येणार आहे, असं नाही होणार. समजा तुम्ही ही मुवमेंट आहे हे कॅप्चर करताल, त्याच्यानंतर ना हळूहळू समजा तुम्ही ही मुवमेंट कॅप्चर करताल, तर असं तुम्हाला हळूहळू काम करायचं आहे. आणि राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टींचा, ज्या जनरल गोष्टी आहेत, तुमचा ब्रोकर किंवा तुमचं डिपॉझिट विड्रॉल हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही एखादा ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन केलं आहे, तर अशा ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे की तो डिपॉझिट चांगला करतो आहे किंवा विड्रॉल लगेच करतो आहे. ओके, किंवा असा ब्रोकर नको की बाबा डिपॉझिट केलं तरी 4-5 तास लागतं ते, त्याच्यानंतरनं विड्रॉल केलं तरी 1-2 दिवस लागतं ते, असं घेऊ नका. आधी पूर्ण अभ्यास करा, मार्केटमध्ये बघा आणि त्याच्यानंतरनं मग चांगला ब्रोकर निवडा. ओके, आणि राहिला प्रश्न मी कोणता यूज करतो, तो मी एक्सनेस आणि XM360 हा ब्रोकर मी यूज करतो, XM360. ओके, आणि एक्सनेस हे मी करतो आणि मी डायरेक्टली क्रिप्टोने पण डिपॉझिट विड्रॉल करतो आणि एक्सएमध्ये कधी कधी बँकेने पण करतो. ओके, तर आता जिथून सेलिंग आली आहे तिथून जर तुम्ही बघितलं तर पिन पॉईंट खाली 50%ला एक हे केलेलं आहे मार्केटनी, सपोर्ट घेतलेला आहे इथून, जर तुम्ही नीट बघितलं तर इथून. आणि ह्याची जर खालची जर रेंज बघितली तुम्ही ह्याची, इथून जर हा बॉक्स लावला तर तुम्ही असं पण एक लॉजिक लावू शकता की मार्केटनी वरती हा थोडासा गॅप इथं ठेवलेला आहे ह्या रेंजसाठी आणि मार्केट बरोबर हे जे आहे इथून बरोबर 50% पासून वरती गेलेले आहे. आणि हे मी माझ्या लर्निंग व्हिडिओजमध्ये खूप आधी शिकवलेलं आहे. जे शिकलेले आहेत त्यांना माहिती की जेव्हा पण असं मार्केट मधून खाली येतं, मधून असं, तेव्हा ते ह्या बॉक्सच्या बरोबर 50% पासून सपोर्ट घेतं आणि हा तोच सपोर्ट आहे, बरोबर. का ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यांनी आधी जॉईनिंग केलं होतं त्यांना बरोबर माहिती आहे, ते प्रॅक्टिस ज्यांनी केली असेल त्यांना पण ह्या गोष्टी बरोबर माहिती आहेत. ओके, जर तुम्ही नीट बघितलं तर पिन पॉईंट सपोर्ट आहे इथून, हा एक सपोर्ट आहे मार्केटमध्ये. कारण वन साईड मार्केट खाली आले म्हणल्यावर ते सपोर्ट कुठून घेणार, काय या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि जर नीट बघितलं तर इथं प्रॉपर रिट्रेसमेंट नव्हती, पुलबॅक नव्हता, एकदम छोटा पुलबॅक होता, त्याच्यामुळं ते वन साईड खाली आलं होतं मार्केट. ओके, आता जिथून मार्केटवरती चाललं आहे तिथं जर हा बॉक्स ठेवला तर इथं पण मार्केटने एक पुलबॅक दिलेला आहे, वन साईडवरती गेलं आहे, पुलबॅक दिलं आहे. आणि हा पुलबॅक किती पॉईंटचा ते पण आपण बघू. हा आहे जवळजवळ 110 पिप्सचा. आणि आता वरती चाललं ते कुठपर्यंत जाणार आहे, हा जो बॉक्स आहे त्याचा आपण हा एक अजून एक घेतला, वरती रेंज घेतली तर इथून थोडंसं मार्केट खाली आलं आणि आता हाच रेजिस्टन्स घेईल का नाही हे बघायचं आणि इथून मग आपण प्रॉपर सेलिंग करू शकतो. आणि स्ट्रक्चर पण बघायचं आहे कुठलं पेंडिंग आहे. आपल्याला जर खालचं स्ट्रक्चर पेंडिंग वाटत असेल तर आपण मग डाऊन साईडला प्लॅनिंग करू शकतो. पण आपल्याला जर वाटत असेल की खालचं स्ट्रक्चर कंप्लीट नाही आहे, कसं बघायचं आहे ते तर सिम्पल आहे, मार्केटनी आपली रेंज कसं केलेलं आहे, म्हणजे रिस्पेक्ट कशी केलेली रेंजला ते बघायचं. इथून इथपर्यंत ड्रॉ केलं, त्याच्यानंतरनं इथून इथपर्यंत बघितलं, फक्त बघत राहायचं आहे की अपूर्ण स्ट्रक्चर कुठं आहे का. आणि ते कसं कळणार आहे तुम्हाला, जर तुम्ही असं ड्रॉ करत गेले तर तुम्हाला ही जी कॅन्डल आहे ही आता कसं ह्या बॉक्सला रिस्पेक्ट करते आहे, पण हे जर अपूर्ण स्ट्रक्चर असतं तर ही इथपर्यंत आली असती आणि इथून वरती गेली असती, मग आपल्याला कळलं असतं की हे अपूर्ण स्ट्रक्चर आहे. पण आता जर नीट बघितलं तुम्ही तर पिन पॉईंट ह्या छोट्या बॉक्सचा सपोर्ट घेऊन वरती चाललं आहे मार्केट. ह्याचा अर्थ कुठे ना कुठे हे मार्केट खालचं स्ट्रक्चर हे कंप्लीट केलेलं पण असू शकतं. पण जर अपूर्ण स्ट्रक्चर असतं तर मग मार्केटमध्ये हा जो
50% आहे, ह्या रेंजच्या वरचा 50%, इथून एक प्रॉपर सेलिंग आली असती मार्केटमध्ये, इथून सेलिंग आली असती ह्या ठिकाणी होऊन 45-28, पण इथून सेलिंग आली नाही, ह्याचा अर्थ मार्केट अजून वरती चाललं आहे. तर अजून वरती कुठपर्यंत जाणार आहे, हा जरी तुम्ही एक पॉईंट घेतला तरी ही एक सेलिंगची प्राईस असू शकते 45-58. ओके, तर असं सगळं तुम्हाला भरपूर गोष्टी बघायच्या आहेत आणि मग प्रॉपर सेलिंग किंवा प्रॉपर बाईंगचं प्लॅनिंग करायचं आहे. आणि बेसिक नॉलेज पाहिजे असेल तर मग तुम्हाला बिंदास मला टेलिग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. ओके, आणि अजून हां, तर एका भावाचा प्रश्न होता की रेंज कुठपर्यंत वापरायची, आपण कधीपर्यंत वापरू शकतो. तर मी आत्ता गोष्टी सांगितल्याच की स्ट्रक्चर बघायचं आहे, कुठं आहे स्ट्रक्चर. आता समजा तुम्हाला वाटते मार्केट इथून वरती चाललं आहे, तर एकदम बॉटमची ही जी कॅन्डलची रेंज आहे, आता समजा वरचं सगळं आपण डिलीट केलं काय. ओके, पहिल्यापासून सांगतो. आता इथून ते सेलिंग येते आणि वरती रेजिस्टन्स पण आहे, पण मग आपण असं गृहीत धरू की खालचं जे स्ट्रक्चर आहे ते कंप्लीट आहे. मग आपण काय करायचं आहे, समजा हे आपण डिलीट केलं, सगळं ड्रॉइंग डिलीट केलं आणि खालची जी एकदम खालची कॅन्डल आहे, समजा ही आहे, हिचा टायमिंग काय आहे 20 मे 8:36. आपल्या इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो, इथे जे आहे 20 मे, टायमिंग जो आहे 8 आणि मिनटं जे आहेत 36, आणि अप साईडला आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामुळे इथं आपण ह्याचं डाऊन जे आहे ते अप केलं आणि एंटर केलं, तर आपल्याला पिन पॉईंट इथे एक 46-96-64 हे आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे. मग आपण समजा इथून वरची रेंज काढली, तर आपण बघूया मार्केटने कसं काम केलेलं आहे, कुठपर्यंत गेलं आहे किंवा स्ट्रक्चर कोणतं कसं कंप्लीट केलेलं आहे. ओके, तर ह्याच्या सेटिंगमध्ये गेलो बॉक्सच्या आणि इथं टार्गेट टाकलं 46-96.64 आणि एंटर केलं, तर आपल्याला बरोबर वरती पण इथं टार्गेट लाईन भेटली आणि आपण पण पिन पॉईंट ते ड्रॉ केलेलं आहे. बरोबर, मग आता आपण ह्याचा 50% बॉक्स घेऊया ह्या रेंजचा, आणि त्याच्यानंतर अजून एक ह्याचा 50% भाग घेऊया, म्हणजे हा झाला 25% टोटल रेंजचा, आणि हा डिलीट करू. तर ह्या ठिकाणी काय कळतं आहे की मागाशी जी कंडिशन सांगितली ती कंडिशन इथं पण आहे सेम. जर नीट बघा तुम्ही, म्हणजे इथून तुम्हाला पिन पॉईंट बाईंगची एंट्री भेटलीच असती. इथून ह्याची ग्रीन करू आपण कलर ह्याचा, आणि पिन पॉईंट इथून बाईंगची एंट्री भेटलीच असते. कशी भेटली असते ते पण सांगतो. आता हे कॅल्क्युलेटर स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळं वरून पण मार्केट आलं आहे ते कॅल्क्युलेटर असल्यामुळं पूर्ण स्ट्रक्चर पिन पॉईंट आहे, आणि खालून जिथून रेंज काढली ते पण पिन पॉईंट आहे. आता हा जो बॉक्स दिसतो आहे तुम्हाला, मी मागाशी पण सांगितलं की हा पूर्ण स्ट्रक्चर आहे, मार्केट खाली आलं आणि बरोबर इथून ह्याचा निम्म्यापासून 50% पासून सपोर्ट घेतला, वरती गेलं. आता वरती कुठपर्यंत गेलं ते जर बघायचं असेल तर आपण काय करणार आहोत, हाच बॉक्स घ्यायचा आहे, हा खालून लावायचा आहे, आणि त्याला जर पिन पॉईंट बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट कळती आहे. एक मिनटं, हां, तर तुम्हाला काय कळतं आहे की हा जो बॉक्स आहे तो इथून जर लावला तर इथून मार्केटने थोडीशी सेलिंग दिली आणि वरती चाललं आहे. आता ते वरती कुठपर्यंत जाणार आहे, एक तर ह्या बॉक्सच्या ह्या रेंजपर्यंत जाईल, जे की आपण मागाशी पण बघितलं, किंवा सेम हाच बॉक्स जर इथं लावला तर कुठून सेलिंग आली ते पण बघायचं आपल्याला. ही सेलिंग आलेली ह्या छोट्या बॉक्सच्या 75% पासून इथून, आणि इथं वीक सोडलेली तर मार्केट हे अपूर्ण स्ट्रक्चर आपण समजूया. आणि हा जो छोटा बॉक्स आहे, हा जर हा इथून लावला, थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो, हा जर ह्याच्या बॉडीपासून लावला तर मार्केटसाठी सपोर्ट काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सपोर्ट असणारे हा एक सपोर्ट असेल, त्याच्यानंतर हा एक सपोर्ट असेल मार्केटसाठी. ओके, तर काम करताना असं करायचं आहे की पूर्ण आधी झूम आउट करून बघायचं आहे मार्केटने, गोल्डने काय केलं आहे, कुठून खाली येतं आहे, कुठून वरती चाललं आहे. नाहीतर काय जण काय करतात, फोनमध्ये ओपन करतात आणि पूर्ण असं झूम करतात कॅन्डल, कॅन्डलना असं बघत बसतात. मग त्यांना कळणारच नाही ना, फक्त वरती खाली गेलेलं दिसेल किंवा इथलं आहे. जर तुम्ही असं जरी बघितलं तर तुम्हाला जास्त काही कळणार नाही. त्याच्यामुळं पूर्ण झूम आउट करा, आधी पूर्ण बघा मार्केटने काय केलं आहे, इंडिकेटरचा ॲक्सेस पूर्ण घ्या, त्याच्यानंतरनं बिंदास काम करा. ओके, आणि काही जर समजलं नसेल तर मग सांगा. आणि ही जी मुवमेंट आहे, जर तुम्ही प्रॅक्टिस केली असती तर ही मुवमेंट पण तुम्ही कॅप्चर केली असती, त्याच्यानंतरनं तुम्ही सेलिंग कॅप्चर केली असती. भरपूर गोष्टी आहेत ह्या, तुम्ही इथं छोट्या गोष्टी कॅप्चर केल्या असत्या. ओके, ही गोष्ट कॅप्चर केली असती, एवढी मुवमेंट. तर
थोडक्यात अर्थ आहे माझा सांगण्याचा की प्रॉपर सेटअपवरती काम करा. आत्तापर्यंत मॅन्युअली तुम्ही खूप बघितलं आणि मागाशी पण तुम्ही बघितलं, मोठे मोठे ट्रेडर पण असू द्या, पण मॅन्युअली जोपर्यंत काम करणार तोपर्यंत चुका होणार. कारण माणूस आहे आपण काही कम्प्युटर नाही आहे. आपण प्रत्येक सेकंदाला एकदम 3 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 30 मिनटं अशा सगळ्या रेंज काढणार. त्याच्यानंतरनं प्रत्येक रेंजचं वेगळं कॅल्क्युलेशन असणार, प्रत्येक बिहेवियर वेगळं असणार. त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी चुका होणारच. त्याच्यामुळं आपण पूर्ण ॲटोमॅटेड केलेलं आहे. फक्त तुमचं काम एवढंच आहे की ॲक्सेस घेणे इंडिकेटरचा आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करणे. ओके. जर काही डाऊट असेल तर बिनधास्त कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटचं तुमचं उत्तर देईल. आणि टेलिग्रामला मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा काही जर तुमचं डाऊट किंवा काही प्रश्न असतील तर. ओके. या व्हिडिओला फक्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.